जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरात मेडिकवर हॉस्पिटल व पोलिसांतर्फे सुरक्षित वाहतूक अभियानाला सुरुवात। संगमनेर ट्रॅफिक पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या सहकार्याने संगमनेर शहरात राबवला जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह। संगमनेर तालुका आणि शहर वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी वाहतूक पोलीस व मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अभियानाचा मुख्य उद्देश संगमनेरमधील नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करणे आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक श्री बापूसाहेब महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका श्री देवीदास ढुमणे, पोलीस निरीक्षक अकोले श्री मोहन बोरसे, सह पोलीस निरीक्षक संगमनेर श्री सुनील माळी हे सर्वजण उपस्थित होते। या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले। तसेच या मोहिमेद्वारे आम्ही अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल। हे अभियान संगमनेरसाठी वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेत केले। त्याचबरोबर सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण किती वाढले आहे याचे भयानक सत्य त्यांनी मांडले। भारतात सध्या 3 मिनिटात एक अपघात होतो अशी माहिती त्यांनी पुरवली। मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरचे डॉक्टर राहुल सुपे आर्थो सर्जन बोलताना म्हणाले की मेडिकवर हॉस्पिटल हे संगमनेरच्या नागरिकांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी कायम तत्पर आहे। तसेच आम्हाला विश्वास आहे की आरोग्य सुरक्षितता एकमेकांच्या हातात हात घालून चालतात। सध्या रस्ते अपघातामध्ये तरुण वर्गाचे प्रमाण जास्त वाढले आहे। यासाठी सर्वांनी सुरक्षित वाहतूक अभियानातून संदेश घेऊन रस्ते अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले। तसेच डॉक्टर राजेंद्र आहेर सर म्हणाले, रस्ते अपघातामध्ये डोक्याला इजा होण्याचे प्रमाण खूप जास्त असते। त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 24 तास दिवस रात्र मेडिकल इमर्जन्सी टीम तत्पर सेवा देण्यास तयार आहे। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ही रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सुरक्षित वाहतूक मोहीम अंतर्गत जनजागृती मोहीम, कार्यशाळा आणि वाहन चालक तसेच पादचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासारखे विविध उपक्रमांचा यात समावेश असेल। संगमनेर ट्रॅफिक पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमातून सुरक्षित ड्रायव्हिंगचा संदेश तालुक्यातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी कार्य करतील। या कार्यक्रमाला मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री नमन यादव, डॉक्टर संदीप बोरले, डॉक्टर पंकज नंदगवळी, डॉक्टर पायल रंगरेज, मॅनेजर सुजित गायकवाड, वैद्यकीय प्रमुख डॉक्टर आशिष ठाकूर, मार्केटिंग हेड दीपक जाधव, नर्सिंग प्रमुख ताराचंद शेळके, संतोष गोडसे, योगेश चौधरी, सुशील टोकशे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। आपल्या देशामध्ये दरवर्षी रस्ता अपघातामध्ये हजारो किंबहुना लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा 2022 चा जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट जर त्याचं अवलोकन केलं तर 2022 मध्ये आपल्या देशामध्ये एकंदरीत 4,61,000 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्याशिवाय 4,43,366 लोक जखमी झालेले आहेत। या न्यायाने जर आपण बघितलं गेलं तर देशामध्ये प्रत्येक दिवसाला सरासरी 470च्या आसपास लोकांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये होत आहे। एका तासाला सरासरी 20 लोक मृत्युमुखी पडत आहे आणि एका मिनिटाला व 3 मिनिट मिळून सरासरी एका व्यक्तीचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू होतो आहे। याशिवाय लाखो लोक यामध्ये जखमी होत आहेत। व्हेकल्स, रस्ते या बाबींचं नुकसान धरलं तर आर्थिक नुकसान सुद्धा या रस्ता अपघातामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे। आपल्या संगमनेर उपविभागाचा जरी विचार केला तरी सन 2023 मध्ये 132 फेटल अपघात आपल्याकडे रिपोर्टेड आहे आणि त्यामध्ये साधारण 152 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या संगमनेर अकोले तालुक्यामध्ये। या दृष्टीने जर बघितलं तर ह्या रस्ता अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूचं, जीवितहानीचं आणि वित्तीय हानीचं प्रमाण खूप मोठं आहे आणि हे प्रमाण
कमी व्हावं या दृष्टीनं वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत असतात. रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत असतं, पोलीस विभाग प्रयत्न करत असतो आणि या विभागाला एक मदत व्हावी, या कार्याचं अवेअरनेस व्हावं, जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं किंवा अपघात झाल्यास किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं या दृष्टीनं एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून मेडिकवर हॉस्पिटल ग्रुपच्या वतीनं हा एक प्रोग्राम या ठिकाणी घेण्यात येत आहे. या ठिकाणी एक रस्ता अपघातामध्ये जे काही लोक मरण पावले, जी गाडी आहे ती जनतेपुढे वेगवेगळ्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, शाळा कॉलेजेस, बस स्टँड या ठिकाणी उभी करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून एक अवेअरनेस व्हावं, रस्त्यामध्ये रस्ता वाहतुकीची शिस्त पालन व्हावी, मोटार वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं या दृष्टीनं मेडिकल हॉस्पिटल ग्रुपनं हा प्रोग्राम ठेवलेला आहे. अनेक शहरांमध्ये होत आहे, आपल्या इथे हा अवेअरनेस प्रोग्राम होत आहे आणि यामागे मला वाटतं हॉस्पिटल प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा देखील एवढाच उद्देश आहे की हा जो डेथ टोल आहे, ही जी संख्या आहे, ही संख्या कमीत कमी व्हावी. मी नक्की पोलीस प्रशासनाच्या वतीनं हॉस्पिटल प्रशासनाला धन्यवाद देतो आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतो. या रस्ता वाहतूक विभागाने केलेल्या विश्लेषणाचं जर कारणांचं विश्लेषण केलं तर त्यामध्ये ओव्हर स्पीड आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे, विना हेल्मेट आहे किंवा मोटार कायद्यान्वये जे काही रूल्स ठरलेले आहेत, नियम ठरलेले आहेत त्याचं उल्लंघन करणं, हे बेसिक 4-5 कारणं आहेत. अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देणं, असे 4-5 कारणं पुढे आलेली आहेत. या कारणांपासून जर नागरिक दूर राहिले तर नक्की मला वाटतं हा मेडिकवर हॉस्पिटलने जो काही हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याला यश आलं असं आपण मानूया. नेक्स्ट इयरला आपला जो काही डेथ टोल आहे किंवा रस्ता अपघाताचं प्रमाण आहे हे नक्की कमी होईल असा आशावाद आपण बाळगतो. हॉस्पिटल प्रशासनाला देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर राहुल सुपे. मी संगमनेर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज आपण वाकचौरे सरांच्या उपस्थितीमध्ये आपण या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. यामध्ये ही जी ऍक्सिडेंट झालेली गाडी आहे ती आपण शहरात विविध ठिकाणी उभी करणार आहोत आणि त्यामधून वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी समाजामध्ये एक मेसेज जाईल या उद्देशाने आपण या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. मी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये जे आमच्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स बघतो त्यातले बरेचसे पेशंट्स हे वाहतुकीचे नियमांचे पालन न केल्यामुळे ऍक्सिडेंट झालेले आम्ही पाहून येतात. तसेच जे ऍक्सिडेंट आपण टाळूच शकत नाही त्यामध्ये सुद्धा वाहन चालकांनी किंवा प्रवाशांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल खबरदारी न घेतल्याचं दिसून येतं. जसं की 2 चाकी चालकांनी हेल्मेट न घालणे, 4 चाकी गाडीमध्ये सीट बेल्ट न लावणे, ड्रिंक करून गाडी चालवणे किंवा ओव्हर स्पीडिंग करणे, असे आपल्याला बऱ्याचशा घटना दिसून येतात की ज्या आपण योग्य वेळी आपण टाळू शकतो. मेडिकवर हॉस्पिटल व आमची इमर्जन्सी टीम ही आपल्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहे. अपघात प्रसंगी आपल्याला वेळेत आणि त्वरित उपचार देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. कोणत्याही समयी कधीही आपल्याला कधी अशी गरज भासली तर आपण नेहमी आमच्याशी संपर्क साधावा अशी आमची इच्छा आहे आणि या उपक्रमातून समाजामध्ये हे अपघात कमीत कमी व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे. मी डॉक्टर राजेंद्र आहेर, न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे मेडिकवर हॉस्पिटलला. या रोड ट्रॅफिक सेफ्टी वीकच्या याचा मी हे सांगू इच्छितो की हेल्मेट वापरा. हेल्मेट वापरलं नाही मेंदूला इजा व्हायचे प्रमाण हे 85% कमी होते. सीट बेल्ट जर आपण रेग्युलर यूज केला तर आपल्याला इतर अवयवांनाही इजा होण्याचं प्रमाण हे 45% कमी चान्स होतो. तर वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, सीट बेल्ट वापरा, हेल्मेट जरूर वापरा आणि सुरक्षित राहा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.